आपलं बाजरी काटण्याचं काम ना लईच प्रगतीपथ कॉल तर बरं का मित्रांनो. तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम सगळ्यांना. सकाळीच आमचे मित्र यश आरू म्हणले आपल्या डीबीमध्ये फ्यूज गेलाय, चल भाऊ. म्हणलं चल तुला सोबत येतो, बॅटरी धरू लागा, तुला काय दिवसा दिसणार रातचं दिसायचं नाही. म्हणलं त्याला म्हणलं पप्पा उलसक बाहेर गेलं, तेवढं आमची धार पाणी काढून घे, तुला पण मोकार व्हायरल करून टाकतो. गायांना पण ना खायला कुठे भेटी करून घेतली. म्हणलं चला आता गावाच्या दिशेने. आज ना गुरुवार असल्यामुळे आपलं गुरुवारचा बाजार होता. आमच्या आजीबाई पण आल्या होत्या इकडं भाजी विकण्यासाठी बरं का. अण्णा शेजारी बसले होते. अण्णाला म्हणलं उलसक ॲडव्हर्टाइजमेंट करू लागा. अण्णा म्हणले लगेच करून टाकू ॲडव्हर्टाइज. अण्णांनी मोकार जाहिरात केली. इकडे मग आपल्या आवटी साहेबांकडे उलसक म्हणलं बाजार घेऊन टाकू या 0 मिनिटात. आणि लगेच घराच्या दिशेने निघालो. आणि आपल्या उलसक तणनाशक मारायचं होतं. इकडं तणनाशक मारलं तर पिवळं पडलंय आणि बाकी जे आहे ना हिरवं, इकडे हिरवं राहिलं. एवढं एक पंप मारून घेऊया म्हणलं. आणि इकडं ना शेजाऱ्याचा ऊस चाललाय आपल्या ना पर कापसाच्या अलीकडं. त्यांना पण म्हणलं चोपून घ्या, घेते चोपून, काय विषय नाही बरं का मित्रांनो. नंतर इरी भावताले पण म्हणलं मारून घेऊया. इथं कसं इचू काढायचं, आपल्याला मोटर चालू करायला यावं लागते. मोकार एखादा सापान दिला डचकाट होऊन तर मोकार व्हायचं कार्यक्रम आपला. रोपावरती पण उलसक म्हणलं मारून घेऊ, म्हणजे रपा वाढून जाईन बरं का. त्याच्यामध्ये आपण थोडं 2-4 ॲटम मिक्स केले ते तुम्हाला ते नंतर सांगतो निवांत. मी भाजीवरती पण मारून घेतलं औषध, विषयच नाही. आता ग बाया ह्या झाडाला काय झालं आयला, मला वाटतं ह्याच्याकडून माझ्याकडून तणनाशक उडाला असेल. आणि यश बाई यांचं पण ना बाजरी काढण्याचं काम चालू होतं. त्यांना मी ट्रॅक्टरनं मला दिलं आडवा लावून. मला पडलंय घाई जायचं, इकडे बाया आलेत आमच्या बाजरी कटिंगसाठी. आणि मोकार टाईम वेस्ट झाला. आणि हे प्लॉट आपला अर्धा एकराचा ना कटिंग राहिले शेवटची. आणि तुमचा भाऊ आता फक्त नुसतं गोण्या व्हायलाय. ही गोणी टाकले की ती गोणी, ती गोणी टाकले की ही गोणी. कमराची ना नक्कीच ना आईमाई होऊन टाकणार आहे आपल्याला कमराची. संध्याकाळी डायरेक्ट झेंडू बॉम्ब लावतो ना काडी लावून टाकतो कमराला. पण काय विषय ना, तुमचा भाऊ ना कोल्हापूरला जाऊन ना तब्येत बनवून येणार आहे. एवढं मोठं ना अख्खं उचलून तुमच्या एकट्याने आणलंय भावानी. बप्पूंचे मित्र इकडं आप्पा आले होते, कारण बप्पू राहण्यात असत राहिला. म्हणजे आमचे आजोबा मुलचे गाठी भेटी घेण्यासाठी आप्पा डायरेक्ट वस्तीवरून इकडे आले ते बा. शेवटी मित्रप्रेम ते मित्रप्रेमच असतं. मग कोयतान ते घेतला. म्हणलं आता ना बाजरी कटिंग झाली की ना लगेच धपकून टाकू. दुपारी 2 मिनिटं म्हणलं जुनं अन्न ग्रहण करूया आणि उलची 90 पण मारू, म्हणजे पटापटा बाया काम करते. कामावर रे बायांची लई मजा राव. डायरेक्ट ना मोठा मोबाईल आणला ॲपलचा, नादच नाही करायचं भाऊ. वहिनी ना म्हणलं तुमची लईच मजा राव. ते म्हणलं तुझं तेवढं ना व्हिडिओ दिसत नाही आम्हाला. लगेच त्यांना पण यूट्यूबला सबस्क्राईब करून घेतलं. तुम्ही नसलं केलं सबस्क्राईब, तेवढं सबस्क्राईब करून टाकणार राव 0 मिनिटात. बाजरी कटिंग तर आपली झाली होती. आता म्हणलं धप्पा धपकून टाकू. म्हणलं बायांना तुम्हाला म्हणलं काम नाही असं होणारच नाही. टायमिंग उरला होता 2 तास, तुम्हाला 2 तासात म्हणलं पूर्ण कसर काढून घेतो. त्यांना लावलं धपकायला ना. आपल्याला पण पप्पाने दिलं काम. पप्पा म्हणले की बाजरी ना पातळ पांग घेऊ, म्हणजे लवकर वाळून जाईन, रप्पा करून टाकू. आपल्याला पण काहीतरी टाइमपास करायला लागतो. मग इथं कणसात दिला मोबाईल खाऊन आणि दिला ना मोबाईलवर टाकून 2-4 कणस. तेवढंच आपलं कंटेंट होऊन जातो नाही का मित्रांनो. 0 मिनिटात डायरेक्ट ना अख्खी बाजरी पांगून टाकली. हा नाद करायचा नाही आपला. आपण दिसायला जरी काडी पहिलं असलो ना काम करायला डेंजर आहे. आजोबा म्हणले लई दिवस झालं घरी नाही गेलो, चल म्हणलं चला तुम्हाला पण ना घरी घेऊन जातो म्हणलं आज. आणि मग संध्याकाळी इकडे वैष्णव हॉटेलवर आलो शिपी आमटी नेण्यासाठी. आमचे मित्र परिवार गँग घेऊन बोंबलत पण टाकणार 100. आणि मग संध्याकाळी आमचे गणपती बाप्पांची आरती आमचे मित्र संकेत शेंडगे यांनी केली होती. आणि बाकी उपस्थित मित्र परिवार होता. चला मग व्हिडिओ आवडला लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.